हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता सकाळचं 7 वाजलेलं आहे. आज आहे सोमवार आणि रात्रभर पाऊस पडलेला आहे. पावसामुळं किती गोंधळ झालेला आहे बघा. चला दाखवतो तुम्हाला. चला इकडं पाणी परत आलेलं आणि सगळं ओल धरलेलं आहे पूर्ण इकडं पण. आणि बाहेर बघा इकडं भांडी ठेवलेलं आहे, भांडी घासायचं आहे. बघा इकडं कसं झालेलं आहे. आणि इकडं कांदा आहे खाली. कांदा काढून टाकलेलं होतं, ते जरा काल ऊन पडल्यामुळे वाळलेलं होतं आणि रात्री पाऊस आला म्हणून त्यावर कागद झाकलेला आहे. काल जरा ऊन पडलेलं माती सगळं वाळलेलं आहे. आणि अजून कांदा काढायचा आहे. अजून एवढं निघतील तेवढं काढायचं आहे अजून. आणि पाऊस काय सुरूच आहे, रात्रभर पाऊस पडलेला आहे. आणि शेळ्यासनी पण तिकडं बांधा लागल्यात बघा. शेळ्यासनी शेड पण पूर्ण पाण्यानं हे झालेलं आहे, लई चिखल झालेलं आहे बघा. हे ते पण रात्रभर तसंच भरलेलं होतं. आणि आता तिकडं बांधून त्यांना चारा त्यानं टाका लागल्यात. आणि पूर्ण बघा कसं झालेलं आहे वारं आणि पावसामुळं सगळं काढलेलं आहे. जरा ऊन पडायला पाहिजे, सगळं व्यवस्थित आणि ठेवायला पाहिजे. चला मग आपण भांडी घासायचं आहे आणि स्वयंपाक सगळं आवरायचं आहे. चला माझं काम आवरतो. भांडी त्यानं घासून लावलेलं आहे आणि देवपूजा करून घेतलं. आणि नाश्त्याला काय तर करायचं आहे. नाश्ता स्वयंपाक सगळं बनवायचं आहे. आणि त्यासाठी तेल तर संपलेलं आहे. आता पाऊस खूप लागलेला आहे, गाडी जात नाही गावात. त्यामुळं आज नाश्ता स्वयंपाक बिना तेलाचं कसं करणार आहे ते बघा. इकडं बघा गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झालेलं आहे. आणि इकडे शेवाळ घेतलेलं आहे. शेवाळ्याचं म्हणजे खीर करायचं आहे. ते साखर पण घातलेलं नाही, काहीच घातलेलं नाही बघा. नुसतं पाण्यातच ते खीर उकळून घेतो आणि पाणी नितळून काढायचं ते सगळं. आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आणि मीठ आणि तेल पण टाकायचं असते. तेल जरासं आहे म्हणजे काय तर करायला पाहिजे म्हणून 1 चमचाभर आहे म्हणून ते ठेवलेलं आहे. आणि इकडं बघा ते पाण्याच म्हणजे उकळलेलं आहे शेवया. ते पाणी सगळं निथळून काढायचं. आपण चाळण्यामध्ये पण टाकलं तर चालतंय. चाळण ते म्हणजे घासायचं होतं म्हणून मी असं काढलेलं आहे बघा. आणि त्यामध्ये इकडं गूळ नाही तर साखर टाकायचं. आणि बाबांसाठी इकडं नाश्ता त्यांना वाढून द्यायला लागलो आहे. आणि पोरं अजून आंघोळ त्यानं करणार आहेत. त्याने आंघोळ कसं शेततळामध्ये करतात. आणि आता हा ब्रश करून यायला येतात बघा. मी गूळ टाकलेला आहे. आणि बाबासनी कसं साखर चालत नाही त्यांना, म्हणून गूळ टाकूनच द्यायला लागलो आहे. इकडं बाहेर बसलेलं आहेत. जरासं पाऊस नाही आहे, ऊन पडलेलं आहे. म्हणजे ऊन म्हणजे जास्त नाही आहे, तेवढंच पडलेलं आहे. बाबा इकडं बसलेला आहे बाहेर. त्यांना नाश्ता दिलं. किटलीमध्ये थोडंसं तेल आहे. मग त्या तेलानं काय करायचं, मग रात्रीचं जरा आमटी होतं आणि त्यामध्ये नुसतं भात नको, हे सगळं घालून व्हेज पुलाव करूया म्हणून ठरलं. म्हणून आता भात करणार आहे बघा. वांगी, बटाटो आणि टोमॅटो पण संपलेलं होतं. आणि इकडं रान कसं बारीक ज्वारी टमॅटो होतं, ते टमॅटो घेतलं. मिरच्या आणि खडा मसाला, कांदा सर्व काही तयार करून घेतलेलं आहे. आणि कुकरमध्ये हाय तेवढं तेल टाकलं आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो सर्व काही टाकून व्यवस्थित भाजून घेतलं. टोमॅटो कसं ज्वारी चांगलंच असतंय, मी स्वच्छ धुवून तसंच टाकलेलं आहे. भातात ते मस्त दिसतंय म्हणून. तेलामध्ये तेवढंच भाजून घेतो. आणि खडा मसाला पण टाकलेला आहे. कसं आहे, जास्त पाऊस लागलं तर गावात गाडी जात नाही, मध्ये म्हणजे रस्ता नाही आहे, चिखल लई होतं आहे, गाडी अडकते म्हणून गावात जायला 2 दिवस तर जावं होत नाही. आज जरा ऊन पडल्यानंतर गावात जाऊया म्हटले बाबा. तसंच हळूहळू जाऊया म्हणून जायलाच पाहिजे, कारण बाजार पण आणायचं आहे थोडं. चला इकडं जरा चटणी, हळद, गरम मसाला होतं ते टाकलेलं आहे. आणि पाणी 2 तांब्या पाणी घातलेलं आहे. आणि यामध्ये आता तांदूळ स्वच्छ धुवून तांदूळ टाकतो. चवीनुसार मीठ पण टाकतो. तांदूळ टाकलेला आहे.
आणि आता टोपण लावतो. 2 ते 3 शिट्ट्या होऊ दे, मग भात तयार होते. चला इकडं भात पण तयार झालेला आहे. आता पोरासनी आम्ही सगळे आता जेवतो. भात झालेलं कुकर लावून मी धुणं भांडी करून आलो. भात कसं झालंय? एक नंबर. मस्त झालंय. आज भात आमटीवरच आहे. काम आवरलं सगळं, जेवण आता गावात चाललेलं आहे बाबांसोबत. जरासं ऊन पडलेलं आहे, बघूया गाडी जाते का, जाऊन येऊया म्हटले बाबा. दुपारी गेलतो गावात आणि जरा बाजार ते आणायचं होतं, जाऊन आलोय. काय काय घेऊन आलोय बघा. काही नाही, तेल नव्हतं, तेल तेवढं घेतलं, पोरांसाठी खायला घेतलं. टोमॅटो आणि बटाटो घेतलेला आहे बघा. तेल आणलेलं आहे 2 किलो आणि टोमॅटो आणि बटाटो तेवढा आणला. पोरांसाठी पास्ता कुरकुरे आणलेला आहे. नूडल्स करून देतो, मॅगी करून देतो त्यांना पोरांसाठी. सकाळपासून काय भात आमटी तेवढंच केलं होतं, तेवढं खाऊन बसलेलं आहे पोरं. आणि मला हे नको ते नको काहीच म्हणत नाही माझी मुलं, सगळं आहे ते खाऊन असतंय. आता तसं लवकर स्वयंपाक करतो. काहीतर तेल पण आणलेलं आहे, भाजी पण काहीतर करतो त्यांच्यासाठी. वांगी आहेत आणि भाजी आमटी. लवकर स्वयंपाक करतो, सकाळपासून भात आमटीवरच आहे सगळी. आता 7 वाजलेलं आहे आणि पोरांसाठी मॅगी बनवलेलं आहे. स्वयंपाक अजून काही करायचं आहे. पहिला मॅगी बनवून देतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसं झालं मॅगी? मस्त. खावा खावा.